यामध्ये चोरी, जबरी चोरी, मोबाईल स्नॅचिंग, चेन स्नॅचिंग, मोटरसायकल चोरी आणि फसवणूक, बतावणी किंवा बॅगमधून सोने चांदीचे दागिने चोरी करण्याचे गुन्हे दाखल होते. पोलीस उपनिरीक्षक शिरसाट आणि त्यांची टीम करत होती. ज्यामध्ये त्यांनी एकूण 24 गुन्हे उघडकीस आणलेले आहेत. ज्यामध्ये एकूण 52 लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ज्यामध्ये 32 तोळे सोन्याचे दागिने आहेत, 5 मोटरसायकल आहेत, 1 फायर आर्म अग्निशस्त्र, 1 राऊंड आणि चाकू असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. ज्यामध्ये 2 पुरुष आरोपी आणि 2 महिला आरोपी यांना अटक करण्यात आलेली आहे. यामध्ये एकूण 5 चेन स्नॅचिंग, 5 मोटरसायकल चोरीचे गुन्हे, 4 मोबाईल स्नॅचिंग, 1 फायर आर्म आणि इतर 9 चोरीचे गुन्हे असे एकूण 24 गुन्हे उघडकीस आलेले आहेत. ज्यामध्ये सईद खान आणि स्वप्नील माधवानी या 2 आरोपींना जबरी चोरी, मोबाईल स्नॅचिंग, चेन स्नॅचिंगमध्ये अटक करण्यात आलेली होती. या दोन्ही आरोपींवर पूर्वी सईद खानवर 12 गुन्हे आणि स्वप्नील माधवानी याच्यावर एकूण 10 गुन्हे दाखल आहेत. त्याचबरोबर सईद खान पाहिजे आरोपींचा पोलीस कोठडी आजपर्यंत आहे. त्याचबरोबर 2 महिला आरोपी, एक संगीता पिटकर आणि सुरेखा गायकवाड या सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत. याबरोबर या आरोपींनी ठाणे आयुक्तालयाबरोबर नवी मुंबई आणि इतर ठिकाणी सुद्धा काही गुन्हे केल्याचे निष्पन्न झालेले आहे. त्या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखा घटक 1 ची टीम करत आहे. महिला 2 आरोपी आहेत. या बस स्टँड परिसर असेल किंवा इतर मार्केटच्या परिसरामध्ये बॅगमधील सोन्या चांदीचे दागिने असतील, मोबाईल असेल किंवा इतर मौल्यवान वस्तूंची चोरी करायची. तर कशा प्रकारे हे टार्गेट सेट करायचे आणि कशी म्हणजे टार्गेट असायचा आणि कशी मोडस होते? हे जे सईद खान आणि स्वप्नील माधवानी आहेत हे जबरी चोरी करत होते, चेन स्नॅचिंग आणि मोबाईल स्नॅचिंग. त्याचबरोबर संगीता पिटकर आणि सुरेखा गायकवाड या गर्दीच्या ठिकाणी गर्दीचा फायदा घेऊन त्यामध्ये चोरी करतात. अजून आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर अजून देखील काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. या आरोपीनं पुरी चोरी, जबरी चोरी, त्याचबरोबर मारामारी, खुनाचा प्रयत्न असे 12 आणि 10 गुन्हे स्वप्नील आणि सईद खानवर दाखल आहेत. त्यामध्ये त्यांनी यापूर्वी चाकू, त्याचबरोबर इतर शस्त्रांचा देखील वापर केलेला आहे. त्यांच्याकडून हा अग्निशस्त्र, फायर आर्म जप्त करण्यात आले. सईद खानवर एकूण 12 गुन्हे दाखल आहेत यापूर्वीचे. चोरी, जबरी चोरी, मारामारी, खुनाचा प्रयत्न आणि स्वप्नील माधवानीवर 10 अशाच प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.